की बाबा माझा मुलगा चोरी करायचा थांबू दे, मी तुला मोदकाचा किती मोदक 101 मोदकाचा नैवेद्य घेऊन येते. देव म्हणले आता गणपतीला पण काय दिला पाहिजे, मान दिला पाहिजे. प्रथम पूजनीय आहे गणपती, प्रथम पूजनीय म्हणल्यानंतर लगेच गणपतीला मान दिला आणि देव चोऱ्या करायचे. 1 महिना झाला संकट चतुर्थीला 101 मोदकाचा आराम मोठा घेऊन सगळं व्यवस्थित घेऊन गणपतीच्या मंदिरात. आता राजा म्हणल्यानंतर ती सगळी मंदिरात मध्येच असते. तिथं मंदिरामध्ये यशोदा माता गेल्या, या बाळाला बरोबर नेला ओढत म्हणजे इथं बस, मी काय करते, जरा आपली काळी पिटी राहिली जाऊन घेऊन येते म्हणले उदबत्ती लावायला. यशोदा आई साहेब तिकडे बाहेर गेल्या, तोपर्यंत श्रीकृष्ण परमात्म्यानी गणपती पहिला तोंडा स्वाहा, पुन्हा ती मोदक तोंडा, तिथलं सगळं स्वाहाम केलं. यशोदा आई साहेब म्हणले मूर्ती कुठे आहे, म्हणले अगं म्हणले आई तुला काय सांगायचं, म्हणजे इथं काय बोका बिका दुसरा आला होता का, तर म्हणजे बोका कशाला येतो इथं, म्हणजे मोठा बोका बसलोय मी मनातल्या मनात बरं का. मग त्यावेळेला म्हणजे आ कर बघू म्हटल्याबरोबर देवाने असं अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा माता साहेबांना दिलं. त्यावेळेला यशोदा मातेला कळलं बाबा हे कोण सामान्य माणूस, जसं तोंड मिटलं तसं पुन्हा मूळ मायेनं रूप धारण केलं आणि यशोदा साहेबांना मुलगा वाटायला लागला. अनंत ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदागरी नवल केवळे केवळे न कळे कान्होबाचे कोळे. बघा श्रीकृष्ण परमात्मा 5 वर्षाचे 10 वर्षाचे झाले, खोड्या करायचे थांबविणार म्हणून काय म्हणले, चला म्हणले आपण आता काय करूया, यांना कुठं घालूया रानात. आपण एखादं उन्हाळ पोरग शाळा शिकणार म्हणले काय करत होतो, चला एक गुर घ्या आणि जावा तिकडे तोंडोळीला, कशाला तिकडे जावा. तसं श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांच्या आई वडिलांनी रानात कुठं पाठवलं, कशासाठी, मग तिथं गेल्यानंतर मी सगळं पूर्ण सगळ्यांचं काय करायचं, जेवण एकत्र करायचं, शेवायचं, गुरु चालून यायचं बघा. आणि त्यातला एक मधुमंगल नावाचा एक गवळ्याचा मुलगा होता गोपाळ. त्याच्या घरची परिस्थिती जेवण